अहो कीर्तनाला गेलते का रात्री? हो. कोणाच कीर्तन? साठे महाराज. बरं काय कीर्तन झालं असं चुरूच बोलत आहे. माणसं म्हणतात का आपण पुढे गेल्या मागं काही म्हणतात महाराज, त्यांना काही घेणं देणं नसते. बरोबर आहे का नाही? इतकंच आहे, पण असं बोलत आहे का नाही? हा एक नंबर कीर्तन झालं की पुढचा माणूस लगेच म्हणतोय बरं अभंग कोणता होता? ते नाही राव देणार. असं होतंय का नाही? असं होतंय का नाही? ओ बोला पटकन. होतंय का नाही असं? का तिकडे येऊ पटांगणाला मी? असं होतंय ना महाराज. तसं भजन केलं महादेवानं, पण पहिल्यांदा कोणता मंत्र गायला हे बी महत्वाचं आहे का नाही? हरी हरी हारी मंत्र हा शिवा. हरी हरी हारी मंत्र हरी 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 मंत्र हा शिवाचा. आपल्याकडं नाही, पण महाराज हरिद्वार ऋषिकेशला गेल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाला काही लोक नावं ठेवतात. महाराज तिथं गेले आपले पांढरे कपडे बघितले ना, गेले आपल्याला विचारतात, बोले महाराज जी कहां से आए हैं? आम्ही सांगतो हम महाराष्ट्र से आए हैं. महाराज कसे? किसी घर गृहस्थी से निकले या किसी संप्रदाय से निकले? संप्रदाय से निकले. कौन सा संप्रदाय? हमारा वारकरी संप्रदाय. मग ती लोक म्हणतात अच्छा, अरे वारकरी तो बडे मनमानी होते हैं. असं होतंय का नाही? त्यांचं मत आहे वारकरी म्हणजे मोकळा मंगळवार आपल्या भाषेत. लक्षात आलं का? मनाला येईन तसंच वागतील. कोण? वारकरी. त्यांचं खरंय का म्हणणं की याचा निवडा ह्यो अभंग करीन, आपल्याला काय करायचंय? बरोबर. त्यांचं मत मांडायला लागलोय मी. लक्षात यायला. त्यांचं मत आहे संप्रदायाची सुरुवात शंकराने केली. पहिलं भजन शंकरानं ओपन केलं आणि पहिला जप भगवान शंकरानं ओपन केला संप्रदायात. बरोबर आहे का नाही? महाराष्ट्रात असा आवाज येत नाही, पण बाहेर राज्यात येतो. त्यांचं ऐकले मला बी वाटलं की ह्यांचं खरंच आहे गड्या, आणि तुम्हाला बी 100% वाटणार. ते तुम्ही ऐका. त्यांचं मत आहे हे. ते म्हणायला लागले शंकरानं सुरुवात केली. शंकरानं पहिले वारकरीत. बरोबर आहे का नाही? प्रमाणसहित बोलायले ते ज्ञानोबरांच्या प्रमाण. आणि ओपन भजन शंकरानं केलं. मंत्र काय सांगितला? बोला कोणता मंत्र दिला? हरी हरी. बरोबर. अहो बोला ना, आता लोक चंद्रावर गेले, आपण धोत्रावर कोर. बोला तेवढं. हरी हरी मंत्र संप्रदायाला दिला. मग त्यांचं असं मत आहे, ते म्हणायला लागले संप्रदायाची सुरुवात शंकरानं केली. पहिलं भजन ओपन शंकरानं केलं आणि मंत्र बी शंकरानं हरी हरी दिलाय. तर मग पाणी मुळाला घालायला पाहिजे का शेंड्याला घालायला पाहिजे? मुळाला. सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. मूळ मंत्र जर आपला हरी आहे, लक्ष द्यायला लागले का? बोलणं कळायलंय ना? कारण मूळ आपले भगवान शंकर आहेत. चिंतन करून आलो आपण. आणि आपल्याला दिलेला मंत्र सुद्धा मूळ माणसानं दिलेला मंत्र आपल्यासाठी मूळ आहे का नाही? मग आपला मूळ मंत्र काय दिलाय शंकरानं? बोला की हरी. मग हरी जर आपला मूळ मंत्र आहे, तर वारकरी संप्रदायातले लोक मनानच कुटाने करायला लागलेत. संप्रदायात भजन असू द्या नाही तर कीर्तन असू द्या, सुरुवात कशाने करायलेत? रामकृष्ण हरी. मग मूळ जर हरी आहे तर ही राम आणि कृष्ण आणले कुठून? हा, हे त्यांचं मत आहे. बरं, तुम्हाला बी पटायलंय का नाही? बोला पटकन. पटायलंय का नाही? हा, खरंय ना त्यांचं महाराज. हा, त्यांचं मत आहे सुरुवात जर शंकरानं जर मंत्र हरी दिला असेल, तुम्ही हरीला खत पाणी घालायचं सोडून देऊन रामान कृष्णाला. अहो काही लोक मला पाहुणे म्हणून आलेत, बिगर बोलाय मेहमान आहे. बरं, मग पाहुणे म्हणून येऊ द्या. मग पाहुणा कुठं चुली पशी का?
पाहुणा बैठकीतच शोभून दिसतो, बरोबर आहे का? तुमच्याकडे अशी पद्धत आहे या 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 साठे महाराज आले का बसा चुलीपशी, अशी पद्धत आहे? नाही नाही नाही, पाहुणा बैठकीतच. मग राम आणि कृष्ण जर पाहुणे म्हणून आले असतील तर त्यांना बैठकीत बसवायचं सोडून चुलीपशी बसविले आणि मूळ जो हरी आहे त्याला कोपरखीर मारून शेवटला नेऊन घातले. ज्ञानोबरा, हे न्याय बरा आहे तुमचा? पुढच्या पार्टीचा माणूस ज्ञानोबरासोबत भांडणारा पेटला. माऊली, बरं दिसतंय तुम्हाला हे? तुमचा संप्रदाय जर बांधलेला संप्रदाय, आणि खरंच आहे मला संप्रदाय हा बांधलेला आहे, या संप्रदायात सर आपल्याला काय म्हणायचं हे महत्वाचं नाही, संतांना काय म्हणायचं हे महत्वाचं. संतांच्या आधीन संप्रदाय. तुम्हाला एक गोष्ट घटना सांगतो. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे एक अध्यापक आहेत, मारुतीबा गुरु होऊन गेले. 4 पैकी स्वामी बंकट स्वामी महाराज, मारुतीबा गुरु, याच्यापैकी मारुतीबा गुरु एक होऊन गेले. त्या मारुतीबा गुरुवांचं प्रवचन चालू होतं विना मंडपात ज्ञानेश्वरीवर. तुमच्या माहितीसाठी सांगतो. जोग महाराज आजान वृक्षाखाली बाप्पा महाराज पारायण करीत होते आणि सहज शब्द गेला सर, सहज. कुणाचा? मारुतीबांचा. काय? मला असं म्हणायचंय, मला असं म्हणायचंय, असा शब्द प्रवचनातून गेल्या बरोबर जोग महाराज तिकडून पळत आले आणि म्हणले, मारुती तुला काय म्हणायचं हे सांगू नको, ज्ञानोबरायला काय म्हणायचंय ते सांग. संप्रदाय हा बांधलेला आहे. संप्रदायात मनानं कुटाने करणाऱ्याला किंमत दिली जात नाही. म्हणून शब्द आहेत, मार्ग दाऊनी गेले मार्गी बहुत, आणि याची गेले साधू संत, नका जाऊ आडराणी. ज्या मार्गाने साधू संत गेले त्या मार्गाने आपण जाणं, याच्यासाठी नीती नियम आहे महाराज. मग वारकरी संप्रदायाचा मूळ जर हरी असेल तर तुम्ही हे राम आणि कृष्ण का आणले? पुढच्या पार्टीचा माणूस म्हणायला लागलाय, आम्ही नाही आणला, आमचं भजन बघा, आम्ही रामाच्या बी आधी हरी आणि कृष्णाच्या बी आधी हरी, संपुष्ट कर संपुष्ट पद्धत वापरली. हरे राम 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 हरे 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 कृष्ण. हरी सोडला नाही. हरी सोडला का? बोला पटकन, सोडला का? हो बोला. हरी सोडला नाही. आणि वारकरी लोक काय हरी मानतेत? हरीला शेवटला नेऊन घातले, राम आणि कृष्ण आणून बसविले. पुढच्या माणसानं बाहेर मागस आल्या, ज्ञानोबा बरं दिसतं का तुम्हाला हे? मनानच कुटाने करतात. ज्ञानोबा म्हणले, हो जास्त बोलणार, मनानच केले, आम्ही आमच्या मनानच केलंय. पण 1 मिनिट ऐका, एकट्याच्या मनानं केलेलं नाही, त्याला पद्धत आहे. आपल्याकडे गावठी मन आहे, ऐकावे जनाचे करावे. आम्ही जनाचा आधी ऐकलं मग मनानं केलंय. हा, लक्षात यायला लागलं का बोलणं? म्हणजे आम्ही मनानच केलंय. कोण म्हणतं एकट्याच्या मनात? अहो ही चोपदार कुठले आहेत? बीडचे आहेत काय? तुम्हाला माहिती का काही? माहिती? कुठे राहतात बीड मध्ये? तिकडे आहे वडगाव राहतात. तुम्हाला माहिती का बीड मध्ये तुमच्या पोरानं केवढा मोठा कुटाणा करून ठेवलाय? ही चोपदार म्हणजे डोकेबाज माणूस. चोपदारांनी सांगितलं, हो महाराज माहिती माहिती माहिती, आमच्या पोरानं भांडणं केलेत, मला माहिती, पण ऐका महाराज, केलेत भांडणं पण आमचं एकटं नव्हतं. मग वाटून वाटून कोणा का शेकाना काय करायचं? बरोबर आहे का नाही? तसं ज्ञानोबा म्हणले, केलंय की मनानच. कोण म्हणतं मनानं केलं नाही? मनानच केलंय, पण एकट्याच्या मनानं केलं नाही. म्हणजे मग कुणाच्या मनानच केलंय? आम्ही कसं केलंय? आम्ही आमच्या मनानच केलंय, पण ऐका, एकट्याच्या मनानं केलेलं नाही. संतांचे संगती मनोमार्ग गती. आम्ही आधी संतांचं ऐकलं आणि मग मनानं केलंय, पण एकट्याच्या मनानं नाही, संतांच्या मनानं आधी त्यांचं ऐकून घेतलंय. कोणी घेतली तारीख? ही छाटे महाराजाची तारीख घेतली कोणी? अहो चाटे सरने. कस काय घेतली? चाटे सरने सांगितलं, हो इथली म्या इथली, पण त्यांना फोन लावताना 4 चौघ होते. लक्षात आलं का बोलणं? महाराजांनी सांगितलं, यांनी सांगितलं, बाप्पा महाराजांनी सांगितलं म्हणून घेतली. एकट्याने घेतलेलं नाही. अहो घेतलं तर कुठं वावग झालंय? चांगलंच कीर्तन झालं की. ज्ञानोबा म्हणले, आणलंय हरीला तर कुठं वाईट झालं? रामाला आणि कृष्णाला आणलं, कुठं वाईट झालंय? आकळावा श्रीपती येणे. याच पंथानं श्रीपतीला सुद्धा आकळता येतं, कुठं वाईट झाले? संतांची संगती आणि मग मनोमार्ग गती.
संतांची संगत कशी बी करा ती मोलाचीच आहे महाराज, लक्षात घ्या. कशी बी करा मग. हा तुम्हाला घटना सांगतो सर लक्षात येण्यासाठी. तुम्ही हुशार आहे शहरातले, लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकाराम महाराज भंडाऱ्यावर भजन करीत होते आणि एक माणूस त्यांच्याकडे गेला आणि म्हणला, महाराज काही बी करा पण मला देव मिळाला पाहिजे. ऐकायलात का? एवढंच घरी घेऊन जा, देव मिळाला पाहिजे. महाराज म्हणले, यार त्याला भजन करावं लागल. भजन करायला वेळ नाही म्हणला माझ्याकडे, भजन करायला वेळ नाही. म्हणले काय नेमकं काय अडचण काय? म्हणले महाराज माझं किराणा दुकान आहे. म्हणले किराणा दुकान? मग काय गिराईक कमी झालं की रामकृष्णारी भजन करी जा? गिराईकच कमी होत नाही म्हणला, शहरात आपल्यासारखं दुकानच नाही म्हणला. महाराज म्हणले मग गल्ल्यावर बसल्यावर भजन करी जा. कशाचं गल्ल्यावर बसलं हिशोब करावं लागतं म्हणला. हा महाराज म्हणले मग घरी आल्यावर भजन करी जा. घरी आल्यावर कवा 2 तास पोटात पडते तर झोपतोय असं होतंय म्हणला. 11ला घरी येतोय म्हणला, 5ला सकाळी उठतो, 8ला दुकान उघडतोय म्हणला. वेळ नाही पण देव मिळाला पाहिजे. काही बी करा. संत आहेत ना तुम्ही, मी तुमच्या संगतीत आलो, करा काहीतरी. इकडे 1 मिनिट ऐका. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुझं दुकान कशाचं आहे रे? म्हणला महाराज माझं किराणा दुकान आहे. म्हणलं किराणा? म्हणले हा. बरं तुझ्या दुकानात काय काय मिळतं रे? लक्ष द्यायला गोड आहे महाराज. काय काय मिळतं? मला काय काय? खसखशीपासून साखरेपर्यंत सगळ्या वस्तू मिळतात. महाराज म्हणले एक काम कर, तुझ्या दुकानात काय फळ आहे का? काय फळ? हो म्हणला आहे. तुझ्या दुकानात जायफळ आहे का? जायफळ? हो म्हणला जायफळ बी आहे. तुझ्या दुकानात मायफळ आहे का? मायफळ? हो म्हणला मायफळ पण आहे. तुझ्या दुकानात मिरे आहेत का? मिरे? हो म्हणला मिरे पण आहेत. तुझ्या दुकानात जिरे आहेत का? जिरे? हो म्हणला जिरे पण आहेत. तुझ्या दुकानात हिंग आहे का? हिंग? म्हणला हो आहे, हिंग पण आहे. म्हणले मग तिथंच देव आहे, कशाला कुठं जातो? त्याचं डोकं बंद पडलं. म्हणला किराणा दुकानात देव. तुम्ही आता एक चांगले टायटल टाकून द्या, किराणा दुकानदारातला देव. बस लक्षात घ्या. तुम्हाला कळालंय का? हो कळालंय का सांगा. हो म्हणा, पुढं सांगू, नसलं तर समजून सांगतो. कळालंय का? मग नाही म्हणन तुम्हाला कळालं नाही हे बी तुम्हाला कळत नाही का? आता एवढं तरी सांगा ना कमी कमी. बरोबर आहे. कबूल करायचं जीवाच येतं महाराज कुठं, लक्षात घ्या ना. कमीत कमी कबूल तरी करी जा. कळालंय का? सांगू का समजून? नाही का? मग आता काय फळ? जायफळ, मायफळ, मिरे, जिरे, हिंग, देव. बरोबर. आता 1 मिनिट ऐका, किती गोड आहे. महाराज म्हणले काय फळ? याचा अर्थ ते काय फळ नाही, हे काय फळ. काया म्हणजे शरीर, काया रूपी हे फळ. काय फळ? हे एके दिवशी जायफळ. काय फळ? हे एके दिवशी जायफळ. याच्यात जास्त नादी लागायचं नाही. हे आहे मायफळ. ही माया आहे, हे माया आहे महाराज. याला वरूनच नटवायचं, मधून घाणच आहे सगळी. लक्ष द्यायला लागले. काय फळ? हे एके दिवशी बोला जायफळ. याच्या नादी लागू नका. हे आहे मायफळ. मिरे, मिरे. लक्षात आलं का? माझ्यासारखा कीर्तनकार रे, माझ्यासारखा गायक रे, माझ्यासारखा वादक रे. मिरे हे ज्या दिवशी जिरे. लक्षात. मिरे हे ज्या दिवशी जिरे. हिंग देव. अहंकार गेला की देव मिळाला काही लागत नाही महाराज. मोठेपणानं सगळ्यांचं वाटोळ केलं. लक्षात आलं बोल. संतांची संगत एवढी महत्वाची. रामाला आणि कृष्णाला आम्ही आणलं. आपला मूळ विषय इथं होता का नाही? हा म्हणून मी नेहमी सांगतो, मी इथून हलायचं नाही. काय कीर्तनकाराचा कासरा किती बी लांबू द्या, तुम्ही खुटा धरून राहायचं.
लक्षात आलं का? तुम्ही खुटा सोडायचा नाही, खुटा धरून राहायचा, आमचा कासरा कुठं जाऊ तिकडे. लक्षात आलं? मूळ विषय आपला काय? रामकृष्ण. बरोबर आहे का नाही? रामकृष्णाला आणलं का? महाराज म्हणले संतांच्या संगतीनं आणलं. मनोमार्ग गती. त्या पुढच्या माणसानं विचारलं, महाराज तुम्ही आणलंय रामकृष्णाला, गोष्ट खरी आहे, पण एक मिनिट ऐका. म्हणले काय? तुम्ही कुणाचं ऐकलं म्हणतात? कुणाचं ऐकलं म्हणले? ज्ञानोबा आहे. बोला की कुणाचं ऐकलं म्हणले? संताचं. कुणाचं ऐकलं म्हणले? संताचं. त्या पुढच्या पार्टीच्या माणसांनी ज्ञानोबा राहिला विचारलं, ज्ञानोबा आहे संतांचं ऐकलं, पण असं बहुवचनात बोलू नका, नेमकं कोणत्या संताचं ऐकलं हे सांगा. तुमचे संत नेमके कोण आहेत? बरं हरी कोणी दिलाय हे सांगा. हरी कोणी दिलाय? महादेवानं, शंकरानं. हरी कोणी दिलाय? महादेवानं. एक मिनिट आहे का? ज्ञानोबा राय म्हणले आम्ही रामाला आणि कृष्णाला आणला आमच्या संताचं ऐकून. तुमचे संत म्हणले आमचे संत भगवान शंकर. आता कसं करायचं? समजायला लागले का मी काय म्हणायला लागलो? हा, हरी बी शंकरानंच दिला. हरी कोणी दिला? बोला कोणी दिला? शंकरानं. आणि रामाला आणि कृष्णाला आणण्यासाठी मदत बी कुणी केली म्हणतात ज्ञानोबा आहे? हा, शंकरानं. ही कस काय? अहो तसंच आहे ना. ज्ञानोबारायचे गुरु कोण? निवृत्तीनाथ. आणि निवृत्तीनाथ कुणाचा अवतार? शंकराचा. मग ज्ञानोबारायचे संत कोण? शंकरच ना. अहो गुरु हा संत कुळीचा राजा तिथंच आहे. मग ज्ञानोबारायांचे गुरु जर शंकराचा अवतार असतील तर ज्ञानोबारायचे संत बी कोण आहेत? कोण? शंकरच आहे ना. ते पुढच्या पार्टीचा माणूस म्हणला असं दोन तोंडी शंकर कस का वागायला लागलाय? हरी बी शंकरानंच दिला आणि रामाला आणि कृष्णाला आणण्यासाठी मदत बी शंकरानंच केली. हे असं कस काय? ज्ञानोबा म्हणले ते बाहेरचा कुटाणा शंकराचा मला काहीच माहित नाही, मला अंदर की बात आतलं माहिती. म्हणले भगवान शंकर हे आमचे संत आहेत. ज्ञानोबा म्हणतात आणि त्यांनी आम्हाला हा रामकृष्ण आणण्यासाठी मदत केली. म्हणले महाराज हरी बी शंकरानंच दिला, मग हे शंकर दोन तोंडी का बोलायला लागलेत? ज्ञानोबा म्हणले ती काय कुटाने बाहेरची आम्हाला काहीच माहित नाही, आम्हाला फक्त मधलं माहिती. म्हणले मधलं काय? आत्मा जो शिवाचा राम जप. शिवाचा आत्मा म्हणजे राम आहे. राम लक्षात ठेवा. शिवाचा आत्मा कोण आहे? म्हणून भजन करी महादेवन राम पूजी साधा शिव असं म्हटलं की नाही ना? तुम्हाला एक कथा सांगतो रामायणातली, म्हणजे लक्षात येईल. काय झालं? सेतुबंधन करायचं आणि पलीकडे जायचंय ना, त्यावेळेला रामप्रभूनं वाळूमध्ये एका लिंगाची स्थापना केली. महादेवाचं लिंग स्थापन केलं आणि त्या लिंगाला नाव देऊन टाकलं रामेश्वर. काय नाव दिलं? बोला काय नाव दिलं? रामे. मी का बोलतोय तुम्हाला हे एक स्पष्ट करतो. तुम्ही म्हणता हे आम्हालाच कमी विचारते, पैसे तू घेतो रान बटन देतो का? असं हो नाही पुन्हा. बरोबर आहे का नाही महाराज? हां, त्याच्यामुळे आपलं आधी सांगितलं की मला जो विषय मांडायचा आहे तो परफेक्ट तुमच्या लक्षात यावा म्हणून मी तुम्हाला विचारतोय, बाकी काही नाही. संवाद व्हावा. लिंगाची स्थापना केली, त्या लिंगाला नाव काय दिलं? रामेश्वर. काही लोकांनी भगवान शंकराला विचारलं किंवा रामप्रभूला पहिल्यांदा विचारलं, प्रभू तुम्ही लिंगाची स्थापना केली, ह्याला रामेश्वर नाव दिलं, ह्या रामेश्वर शब्दाचा अर्थ काय होतो? रामप्रभूच्या डोळ्यातून पाणी आलं. रामप्रभूनं सांगितलं, पोराओ रामेश्वर शब्दाचा अर्थ आहे रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर. ईश्वर म्हणजे मालक. रामाचा जो ईश्वर तो रामेश्वर. म्हणजे रामप्रभू शंकराला मालक म्हणायला लागले. काही लोक शंकराकडे गेले, शिवजी रामेश्वर शब्दाचा अर्थ काय? शिवजीच्या डोळ्यातून पाणी आलं. शिवजी म्हणले किती प्रेम आहे. अहो ईश्वराचा जो राम त्याचं नाव रामेश्वर. म्हणजे रामप्रभू मानायला लागलेत शंकराला, शंकर मानतेत रामाला आणि आपले भांडणं करतेत. त्याला काय येते? हरी हरा